नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरती आणि भूमी अभिलेख भरतीसाठी त्याचबरोबर तलाठी भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा जीकेचा प्रश्न पाहणार आहोत। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जीकेचा जो सिलेबस आहे हा तुमचा पेपर कोणताही असो, म्हणजे माडाचा असो, भूमी अभिलेखचा असो, आरोग्याचा असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, झेडपीचे पेपर असो किंवा पोलीस भरती असो, ग्रुप सी असो, ग्रुप बी असो, काही जीके जवळपास सेम असतं, फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते थोडीफार कमी जास्त असते। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जीकेच्या प्रश्नांचा काय करायचा आहे, सराव करायचा आहे। ओके, मग आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक काय आहे, 9 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। ओके, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि विचारलंय त्यापैकी कोणते व्याघ्र अभयारण्य हे काय महाराष्ट्रातील नाही। आता आज थोडा मित्रांनो कलरचा प्रॉब्लेम आहे। आपण जो पीडीएफ ला बॅकग्राऊंड घेतलंय हे जरा थोडा कलर आणि त्याच्यावरती येलो कलर काही एवढा व्यवस्थित दिसत नाहीये, उद्या आपण नक्कीच चेंज करूया। ओके, मग या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत आपल्याला, पेंच, मेळघाट, रणथंबोर आणि ताडोबा। तर यापैकी पहा, रणथंबोर हे जे अभयारण्य आहे, हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा काय आहे, हा महाराष्ट्रातील नाही। मग रणथंबोर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते राजस्थान राज्यामधील व्याघ्र प्रकल्प आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवा, पेंच हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये आहे, कारण खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोठे आहे, तर मेळघाट कोठे आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। आणि ताडोबा अंधेरी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात असू द्या, पेंच कुठे, नागपूरमध्ये, मेळघाट अमरावती, ताडोबा चंद्रपूर आणि रणथंबोर कुठे, तर तो राजस्थानमध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2 आहे, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हेमलकसा गडचिरोलीमध्ये आहे। पहा, आता या ठिकाणी लक्षात ठेवा, हेमलकसा या ठिकाणी काय आहे, तर लोक बिरादरी प्रकल्प आहे। पहा, लोक बिरादरी प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे। पहा, लोक बिरादरी प्रकल्प खूप वेळेस प्रश्न येतो याच्यावरती। लोक बिरादरी प्रकल्प कोठे आहे, हेमलकसा या ठिकाणी आहे। हेमलकसा कोठे आहे, तर ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यामध्ये आहे। पहा, खूप वेळेस तालुका सुद्धा विचारला जातो, तर तो भामरागड तालुका आहे। त्याचबरोबर याची स्थापना कोणी केलेली आहे, तर ती डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केलेली आहे। पहा, डॉक्टर प्रकाश आमटे, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक किती असेल आता, तर 3 असणार आहे। पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे पहा आपला, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवरती आहे, तर मग ती पहा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 2 राज्याच्या काय ती सीमेवरती आहे। त्याचबरोबर तुम्हाला इंद्रावती नदी संदर्भात अतिशय महत्त्वाची नदी आहे, हिच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो। इंद्रावती नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारलं जातं। बघ, ती कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे। पहा, त्याचबरोबर लक्षात ठेवा, तिचा उगम कुठं होतो, तर तिचा उगम ओडिसा राज्यामध्ये होतो। पहा, ओडिसा राज्यामध्ये उगम होतो। ओडिसा राज्यानंतर ती छत्तीसगड राज्यामधून वाहते। पहा, ओडिसा नंतर छत्तीसगडमध्ये वाहते आणि छत्तीसगड राज्यामध्ये तिच्यावरती चित्रकूट हा धबधबा आहे। पहा, अतिशय प्रसिद्ध असा धबधबा आहे। चित्रकूट धबधब्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की चित्रकूट धबधबा किंवा चित्रकूट वॉटरफॉल कोणत्या नदीवर आहे, तर तो इंद्रावती नदीवरती आहे। आणि कोणत्या राज्यात आहे, तर तो छत्तीसगड राज्यामध्ये आहे। त्याचबरोबर इंद्रावती नदीचा उगम कुठे होतो, ओडिसा राज्यात होतो। आणि ती कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे। त्याचबरोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे की या नदी ही पहा, ही पश्चिम वाहिनी नदी आहे। पहा, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही, पण ही पश्चिम वाहिनी नदी आहे, लक्षात असू द्या। पश्चिम वाहिनी नदी आहे, कारण गोदावरीला मिळणारी एकमेव पश्चिम वाहिनी नदी कोणती असेल तर ती कोणती नदी आहे,
इंद्रावती नदी, आणि ही एकूण किती राज्यातून प्रवास करते? एकूण 3 राज्यातून प्रवास करते, ओडिसा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय होईल, आपले नवीन नवीन व्हिडिओ काय होईल तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा. अतिशय कमी लाईक येत आहेत मित्रांनो, त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओ कसा वाटतो याच्यावरती सुद्धा कमेंट करीत जा. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? या ठिकाणी पहा, नृत्य प्रकार आणि राज्य याच्यावरती जवळपास 100% प्रश्न येत असतो. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर तो तामिळनाडूचा आहे. पहा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडूचा आहे. त्याच सोबत तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कर्नाटक राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे? तर यक्षगान हा काय कर्नाटक राज्याचा नृत्य प्रकार आहे. त्याचबरोबर आसामचा नृत्य प्रकार कोणता आहे? तर बिहू हा आसामचा नृत्य प्रकार आहे. याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न येतो की आसामचा नृत्य प्रकार कोणता आहे. आणि मणिपूरचा नृत्य प्रकार कोणता आहे? पहा, तर मणिपूरचा नृत्य प्रकार हा मणिपुरी आहे. पहा, म्हणजे फक्त पूरऐवजी पुरी करायचं. मणिपुरी हा काय आहे? मणिपूरचा नृत्य प्रकार आहे. मग लक्षात आलं, भरतनाट्यम हा कुठला आहे? तामिळनाडूचा आहे. कर्नाटकचा यक्षगान आहे. आसामचा बिहू आहे. मणिपूरचा मणिपुरी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता आपल्याला तुम्हाला माहित असेल, चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी काय होतं, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. मग आपल्याला विचारलेलं आहे चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात असू द्या मित्रांनो, ते मेघालय राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तर दुसरा असा प्रश्न येतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर तो कोठे पडतो? पहा, आंबोली या ठिकाणी पडतो. पहा, आणि हे आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे हाही प्रश्न येतो. तर आंबोली हे काय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पहा, लक्षात ठेवा, आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मग लक्षात आलं. पहा, भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला? चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी पडतो. चेरापुंजी आणि मौसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ते मेघालय राज्यामध्ये आहेत. आणि जर प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर तो आंबोली या ठिकाणी पडतो. आणि आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर पहा, खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर सरहद्द गांधी म्हणून सुद्धा पहा खान अब्दुल गफार खान यांनाच ओळखलं जातं. खूप वेळेस प्रश्न येतो, सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? तर ते सुद्धा कोणाला म्हणतात? खान अब्दुल गफार खान यांनाच म्हणतात. खान अब्दुल गफार खान यांनाच म्हणतात. आणि त्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? खान अब्दुल गफार खान यांनी कोणती संघटना स्थापन केली होती याच्यावरती खूप वेळेस प्रश्न येतो. तर ती केली होती पहा खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केली होती. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला विचारलंय आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली होती? मग लक्षात असू द्या, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबारला पहा शहीद आणि स्वराज्य ही नाव दिली होती. म्हणजे अंदमानला नाव दिलं होतं त्यांनी शहीद आणि निकोबारला नाव दिलं होतं स्वराज्य. लक्षात असू द्या, अंदमान आणि निकोबारला काय नाव दिले होते? शहीद आणि स्वराज्य. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. होम रूल लीगची स्थापना कोठे केली? या ठिकाणी विचारलंय होम रूल लीगची स्थापना कोठे केली किंवा कोठे झाली? तर ती झाली होती पहा. आता या ठिकाणी लक्षात असू द्या, होम रूल लीग एकूण किती लीग आहेत? तर एकूण 2 लीग आहेत. ह्या 2 लीग कोणकोणत्या आहेत पहा. एक लीग आहे लोकमान्य टिळकांची. पहा, लोकमान्य टिळकांची एक लीग आहे. आणि दुसरी लीग कोणाची आहे? तर ती आहे डॉक्टर ॲनी बेजंट यांची.
मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, होम रूल लीगची स्थापना कोठे झाली. आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलं ते पाहावं लागेल. आधी ऑप्शन ए पहा, पहिलं मुंबई आहे, दुसरं अड्यार आहे, तिसरं विशाखापट्टणम आहे आणि चौथं पणजी आहे. तर यापैकी पहा अड्यार या ठिकाणी काय होम रूल लीगची स्थापना झाली होती. पण लक्षात असू द्या, अड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना कुठे केली होती, महाराष्ट्रात केली होती. परंतु कोणत्या ठिकाणी केली होती असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला बेळगाव या ठिकाणी केली होती पहा. मग हा फरक लक्षात आला. लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना कुठं केली, बेळगावमध्ये केली. आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना कुठं केली, अड्यार या ठिकाणी केली. हे अड्यार कुठे येतं, तर ते मद्रास प्रांतामध्ये येतं पहा. मग प्रश्न असा येऊ शकतो की मद्रास प्रांतात होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती, तर ती डॉक्टर ॲनी बेझंट यांनी केली होती. आणि जर प्रश्न आला महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली, तर त्याचं उत्तर काय येईल, लोकमान्य टिळक यांनी. आणि हे कधी झाले होते, होम रूल लीगची स्थापना कधी करण्यात आली होती, तर ती 1916 मध्ये करण्यात आली होती पहा. दोन्ही लीगची स्थापना ही 1916 झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 9 आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली होती पहा. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, त्यांनी ही स्थापना कधी केली होती, तर ती केली होती पहा 24 सप्टेंबर 1873 ला केली होती. आणि कुठे केली होती, तर ती पुणे या ठिकाणी केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी अजून लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं किंवा त्यांचं जे वृत्तपत्र होतं की ज्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाचे विचार प्रसारित केले जायचं, ते कोणतं होतं पहा, दिनबंधू होतं पहा, दिनबंधू वृत्तपत्र. मग आता याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर ती करण्यात आली होती 1877 ला. आणि याचे संपादक कोण होते, तर ते होते कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर लक्षात असू द्या, दिनबंधूचे संपादक कृष्णराव भालेकर. दिनबंधूची स्थापना कधी, 1877. आणि दिनबंधूमध्ये कोणत्या समाजाचे विचार प्रसारित केले जायचे, तर ते सत्यशोधक समाजाचे विचार. ओके. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, महात्मा फुले यांनी केली. कधी केली, तारीख लक्षात ठेवा, खूप वेळेस तारीख विचारली जाते. 24 सप्टेंबर 1873 ला. कुठे केली, तर ती पुणे या ठिकाणी केली होती. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी आपल्याला अतिशय सोपा प्रश्न विचारलाय पहा, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो. तर सर्वांना माहिती आहे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पण त्याचबरोबर लक्षात ठेवा, महाबळेश्वरला एकूण किती, 5 नद्यांचा उगम होतो पहा. लक्षात असू द्या, महाबळेश्वरला एकूण 5 नद्यांचा उगम होतो. त्यापैकी एक नदी कृष्णा आहे, दुसरी नदी कोयना आहे, त्यानंतर एक तिसरी पहा वेण्णा आहे, चौथी नदी सावित्री, आणि 5वी नदी गायत्री. मग लक्षात असू द्या, महाबळेश्वरला कोणकोणत्या नद्याचा उगम होतो, कृष्णाचा होतो, कोयनाचा होतो, वेण्णाचा होतो, सावित्रीचा होतो आणि गायत्रीचा होतो. त्यापैकी पहा, कोयना ही नदी काय आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. वेण्णा ही सुद्धा कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि गायत्री ही सुद्धा काय, कृष्णा नदीचीच उपनदी आहे. गायत्री ही छोटी नदी आहे. आणि सावित्री ही जी नदी आहे पहा, ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजे ही नदी खाली कोकणात जाते. कोकणात जाऊन काय होते, अरबी समुद्रास मिळते. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 11 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पाहूया. या ठिकाणी विचारलंय, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात. मग लक्षात असू द्या, निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे काय करतात, राष्ट्रपती करतात. आता या ठिकाणी आपल्याला निवडणूक आयुक्ताचे विचारलेले, म्हणजे कोणते निवडणूक आयुक्त असतात, केंद्रीय निवडणूक आयुक्त. ओके. त्यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असा एक प्रश्न येतो की केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना, निवडणूक आयोग जो आहे याची स्थापना कधी झाली पहा. निवडणूक आयोग स्थापना कधी झालेली आहे, मग याची 25 जानेवारी 1950 ला झालेली आहे पहा. आणि कोणत्या कलमानुसार झालेली आहे हे सुद्धा विचारलं जातं की निवडणूक आयोगाची स्थापना ही घटनेतील कोणत्या कलमानुसार झाली आहे.
मग ती झालेली पहा कलम 324 नुसार. मग लक्षात काय काय ठेवायचं तुम्हाला, निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 नुसार आहे. निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर ती 25 जानेवारी 1950 ला झालेली आहे. आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. मित्रांनो, अशा प्रकारचे जे ऑनलाईन प्रश्न आहेत यांचं प्रमाण आता सध्या वाढलेलं आहे. कायद्यावरती सध्या बरेच प्रश्न विचारले जातात. मग ग्राहक संरक्षण कायदा हा पहा 1986 ला मंजूर करण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. कधी मंजूर करण्यात आला 1986 ला. त्याचबरोबर या ठिकाणी तर दुसराही असा प्रश्न विचारला जातो की जागतिक ग्राहक दिन कधी असतो. जागतिक ग्राहक दिन तुम्हाला माहिती असेल, दिनावरती प्रश्न 100% कोणताही पेपर असो 1 ते 2 प्रश्न काय असतात जागतिक दिनावरती किंवा राष्ट्रीय दिनावरती विचारले असतात. मग जागतिक ग्राहक दिन कधी आहे लक्षात ठेवा पहा 25 मार्च हा काय जागतिक ग्राहक दिन आहे. ओके. मग इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायची, ग्राहक संरक्षण कायदा कधीचा आहे 1986 चा आहे आणि जागतिक ग्राहक दिन कधी आहे तर तो 25 मार्च आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पहा 13 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पाहूया पहा, राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी विचारलंय राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे तर हे केलेलं आहे पहा दादाभाई नौरोजी यांनी. आणि कधी सुरू केलं असाही प्रश्न येऊ शकतो तर ते केलं होतं 1854 मध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी यांनाच पहा पितामह असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण 3 वेळेस अध्यक्ष होते पहा. किती वेळेस अध्यक्ष होते 3 वेळेस अध्यक्ष होते. मग ते 3 अधिवेशन कोणकोणते होते पहा. सर्वात पहिलं होते पहा 1886 ला, म्हणजे हे राष्ट्रीय सभेचं काय होतं दुसरं अधिवेशन होतं आणि हे अधिवेशन होतं कलकत्ता या ठिकाणी. ओके. त्याचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नौरोजी होते. त्यानंतर 1893 ला सुद्धा दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते आणि 1906 ला सुद्धा दादाभाई नौरोजी हेच काय होते राष्ट्रीय सभेचे किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. मग लक्षात ठेवा 1893चं अधिवेशन कुठं झालं होतं तर ते झालं होते लाहोर या ठिकाणी आणि 1909चं अधिवेशन झालं होतं कलकत्ता या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय पहा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती. या ठिकाणी आपल्याला विचारलंय सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक कोणती असं विचारलंय तर ते बँक आहे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच तिला आपण SBI म्हणतो पहा. SBI ही काय सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली किंवा SBI ची स्थापना कधी झाली तर ती कधी झाली होती पहा ती झाली होती 1 जुलै 1955 साली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या. ओके. पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न करंट अफेअर वरती आहे पहा. कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे तर सर्वांना माहिती आहे RT-PCR टेस्ट ही काय कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा, खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय पहा तलाव दिलाय आणि त्याच्यासमोर त्याचं स्थान दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे की कोणता तलाव त्याच्या स्थानाशी काय योग्यरित्या जुळत नाही. मग या ठिकाणी तलाव पाहूया. आता हे तलाव असतील किंवा सरोवर सुद्धा असू शकतात पहा. ओके. परीक्षेमध्ये तलाव पण विचारलं जातं, शब्द टाकला जाऊ शकतो किंवा सरोवर असाही शब्द टाकला जाऊ शकतो. मग या ठिकाणी पाहूया पहा पहिला ऑप्शन दिलाय आपल्याला लोणार बुलढाणा. त्यानंतर दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे पहा लोकटक रत्नागिरी. तिसरं ऑप्शन आहे पहा रंकाळा कोल्हापूर आणि अंबाझरी नागपूर. मग यात आपल्याला काय सांगितलेलं आहे योग्यरित्या जुळत नाही असा म्हणजेच चुकीचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे पहा चुकीची जोडी निवडायला सांगितलेली आहे. मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर लोकटक रत्नागिरी ही जोडी काय चुकीची आहे. मग लोकटक सरोवर किंवा लोकटक तलाव कोठे आहे तर तो मणिपूर या राज्यामध्ये आहे पहा. लक्षात असू द्या मणिपूर राज्यामध्ये आहे. खूप वेळेस प्रश्न येऊ शकतो
प्रश्न येतो की लोकटक सरोवर कुठे आहे, तर तो मणिपूर राज्यामध्ये आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आपण कालच प्रश्न विचारला होता, लोणार सरोवर कुठे आहे, तर तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेलं भारतातील एकमेव सरोवर आहे. त्यानंतर रंकाळा तलाव आहे. रंकाळा तलाव हा कुठे आहे, तर तो कोल्हापूरमध्ये आहे. आणि अंबाझरी तलाव अतिशय प्रसिद्ध असे तलाव आहे, ते हा नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा. भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. या ठिकाणी आपल्याला विचारलं की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, कर्नाटक, त्रिपुरा, केरळ आणि तामिळनाडू. तर लक्षात असू द्या, केरळ राज्यामध्ये काय सर्वाधिक रबराचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. गोमती, घागरा आणि कोसी या नद्या डॅश डॅश या नदीच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी आपल्याला विचारलंय गोमती, घागरा, कोसी या ज्या नद्या आहेत, या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. मग या नद्या पहा, गंगा नदीच्या उपनद्या आहेत. त्याचसोबत यमुना ही सुद्धा गंगाची उपनदी आहे. सोन ही सुद्धा काय गंगा नदीची उपनदी आहे. आणि गंडक ही सुद्धा काय गंगा नदीची उपनदी आहे. म्हणजे गंगा नदीच्या ज्या उपनद्या आहेत ह्या तुम्हाला काय करायच्यात, पाठ करायच्यात, कारण याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. आता हा जो प्रश्न आहे हा मला वाटत नाही की महाराष्ट्रातील एखाद्या विद्यार्थ्याचं याचं उत्तर चुकल, कारण जवळपास सर्वांच्या तोंडपाठ असणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे. आता या ठिकाणी बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, कारण मी एकदा पाठीमागे हा व्हिडिओ म्हणजे हा प्रश्न व्हिडिओच्या शेवटी ठेवला होता आणि सांगितलं होतं याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. तर त्या ठिकाणी मला बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन झालं. बऱ्याच मुलांनी हैदराबाद हे बरोबर उत्तर दिलं होतं, कारण राष्ट्रीय पोलीस अकादमी किंवा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी ही कुठे हैदराबाद या ठिकाणी आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी नाशिक हे सुद्धा उत्तर दिलं होतं पहा. मग आता हा फरक लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे हैदराबाद या ठिकाणी आहे आणि नाशिक या ठिकाणी काय महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे पहा. महाराष्ट्र पोलीस अकादमी असा जर प्रश्न आला तर ती कुठे लिहायचे, नाशिक या ठिकाणी लिहायचंय. आणि सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं तुम्हाला, हैदराबाद याच ठिकाणी लिहायचंय. ओके, म्हणजे पुढचा प्रश्न संपलेले आहेत आपले 20 प्रश्न झाले. त्याच्यानंतर एक छोटीशी सूचना, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी काय टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता टेस्ट सिरीज म्हणजे काय असतं मी तुम्हाला आधी सांगतो. टेस्ट सिरीज काय असती, तर जशा प्रकारे आपल्याला माडा परीक्षेसाठी जो पेपर येणार आहे त्याचं पेपरचा जो पॅटर्न असणार आहे त्याच्यावरती आधारित काय सराव प्रश्नपत्रिकांचा संच असतो. म्हणजे जे संभाव्य प्रश्न आहेत माडा परीक्षेसाठी विचारले जाणारे जे संभाव्य प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश काय केलेला असतो या सराव प्रश्नामध्ये केलेला असतो. मग अशा या टेस्ट सिरीजमध्ये एकूण किती सराव प्रश्न असणार आहेत तुम्हाला, तर ते 10 सराव प्रश्न असणार आहेत. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये पहा, प्रत्येक पेपरमध्ये एकूण 200 प्रश्न असणार आहेत. 200 प्रश्न 200 मार्काला आणि त्यासाठी वेळ असणार आहे तुम्हाला सोडवायला 2 तास. मग लक्षात घ्या, हे जे पेपर आहेत ते काय संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत. त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा काय केली जाईल तुम्हाला दिली जाईल. आता हे जे टेस्ट सिरीज आहे आपली अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आहे आणि खूप दर्जेदार खूप स्टँडर्ड पद्धतीचे प्रश्न आहेत. आतापर्यंत जवळपास 1000 पेक्षा जास्त मुलांनी आपला टेस्ट सिरीजचा लाभ घेतलेला आहे. या टेस्ट सिरीजची किंमत फक्त 100 रुपये आहे. पण त्यात सुद्धा जर तुम्ही आज पे केले तर तुम्हाला 25% डिस्काउंट देऊन फक्त 75 रुपये पेमेंट करायचं आहे. आता हे पेमेंट कसं करायचं आहे, तर आपला जो 9689141630 हा जो नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे, पेटीएम वगैरे काय करायचं याच्यावरती पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला काय केल्या जातील टेस्ट सिरीज शेअर केल्या जातील. ओके, धन्यवाद मित्रांनो.